तर त्यासाठीच आपण कुठे चाललो? त्यासाठीच आज आम्ही चाललोय उल्हासनगरला. तर फ्रेंड्स, आपल्या गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं आणि ते पेट्रोल पंप थोडा लांब आहे. आपलं कसं पहिल्या घरापासून थोडा जवळ होता. हे बघा, यांची मस्ती चालू झाली बहीण भावाची. डोक्यात बघ काय झालं काय झालं? तू तर जिवंतपणे मारून टाकशील. हा, मम्मी आली. मम्मी कारण की सिरियसली फ्रेंड 7 फ्लोअर चढून ह्यांचं असंच चालू असतं. तर काही बी बोलायला लागलं ना माणूस, ते असं चालू असतं. नुसतं एकमेकांना मारायचं हसायचं तर का. अभी हाइट में आपका थोड़ा सा कम हो जाएगा उससे. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. मी तनुजा. मी आहे आनंद. सो फ्रेंड्स, आता आहे आमचा घरातला आय गेस दुसरा का तिसरा दिवस असेल. कारण की खूप जास्त सामान वगैरे होतं आणि नाही का पसारा पण पूर्ण असंच पडलेला आहे. काहीच आम्ही सेट वगैरे नाही केलं. 2-3 दिवस झाले आम्ही खालीच झोपतोय. आम्ही 3-4 दिवस झाले या रूम मध्ये शिफ्ट होऊन. त्याच्यानंतर काल माझा भाऊ पण इथे होता आणि बाकीचं पण काही सामान वगैरे लावायचं होतं. आणि बेडरूम मध्ये तसंच सगळं, म्हणजे जेवढं पण सामान आहे फ्रेंड तसंच राहिलंय. कारण की जोपर्यंत आपल्याकडे बेड येणार नाही आणि कबड, हा कबड, तर ते कपडे वगैरे तसेच येतात. फक्त आम्ही आहे ना, हॉल आहे ना पूर्ण डेकोरेट केलेला आहे, पूर्ण सेटिंग झालेले आहे. आणि खूप जास्त कमेंट सुद्धा आल्या होम टूर वगैरे द्या. माझी अशी इच्छा आहे की होम टूर देण्याआधी सगळं घर एकदम परफेक्टली सेट झालं ना, तर कसं मला पण तुम्हाला दाखवायला आणि सांगायला मजा येईल आणि तुम्हालाही बघायला आवडेल. कारण की असं पसारासारखं दाखवणं ते चांगलं नाही वाटत. तर त्यासाठीच आपण कुठे चाललो? त्यासाठीच आज आम्ही चाललोय उल्हासनगरला. कारण की आपल्याला थोडी कबडचा पण रेट वगैरे काढायचा आहे. जसं की गेल्या ब्लॉग मध्ये तुम्ही खूप आधीच्या ब्लॉग मध्ये आम्ही शूट केलं होतं. होळीच्या वेळेस आपण गेलो होतो. बट त्या टायमिंगला काय झालं होतं, 2 का 3 शॉप चालू होते, बाकी सगळे बंद होते. आणि टायमिंग आज आता चांगल्या टायमिंगला चाललो आम्ही. थोडं लवकर चाललोय आणि संगतीला पप्पा सुद्धा असणार आहेत. कारण की मोठ्या मोठ्या वस्तू घ्यायच्यात आपल्याला. कसं घ्यायचंय, काय घ्यायचंय आपल्याला एवढी आयडिया नाही आम्हाला दोघांना. बरोबर. तर पप्पा सुद्धा येणार आहेत आपल्या. कारण पप्पाची ओळख त्या मार्केटमध्ये खूप आहे. कारण पप्पा भरपूर वर्षापासून तिथेच राहतात. पप्पाची ओळख जास्त असल्यामुळे ते त्यांना इझी पडेल आणि आपल्यालाही घ्यायला थोडी हेल्प होईल. तर मग मी विचार केला तसंही आपण उल्हासनगरला चाललोच आहोत, तर म्हटलं तिकडनंच राशन पाणी आहे ते सुद्धा भरून घ्यावा. कारण की इथं कसं नवीन आहे, काय पीठ तांदूळ आवडते नाही आवडत, तसंही तिकडे चाललोय तर तिकडेच जाऊन भरून घेऊयात. तर आता आनंद पटकन दिवाबत्ती करून घेणार आहेत. दिवाबत्ती केल्याच्या नंतर आम्ही नाश्ता करू आणि नाश्ता केल्याच्या नंतर आपण डायरेक्टली लगेच निघणार आहोत आणि आपल्याला येता येता संध्याकाळ होणार. आणि एक आम्हाला एक हे शूट सुद्धा करायचे आहे. तर हे माझ्या घरी जाऊन शूट करायचे, कारण की माझ्याकडे वॉशिंग मशीन नाहीये. तर मम्मीच्याच घरी जाऊन शूट करणार आहे. बट आता कळालं तिकडे सुद्धा लाईट बंद आहे. तर बघू काय, कारण फ्रायडेला लाईट बंद असते ना इथं. बाकी अंबरनाथला नाही होत, पण उल्हासनगरला होते. जर आता आम्ही तिथे राहत असतो ना, तिथं पण लाईट बंद झाले असते. तर इकडे मला नाही वाटत काय लाईटचा एवढा प्रॉब्लेम आहे यार. तसं तर आहे. तर घर तर खूप जास्त आवडले, तुम्हालाही दाखवूच. पूर्ण होम टूर नक्कीच काढू आम्ही. तर फ्रेंड्स, तुम्हाला कोणकोणचे ब्लॉग बघायला आवडतील पटापट कमेंट करा आता, कारण की आपले डेली ब्लॉग येणार आहेत. तर फ्रेंड्स, आता आनंद लावत आहे दिवाबत्ती, कारण की आम्हाला निघायचंय आता, आहे का नाही? हो. तर आम्हाला निघायचंय आता, म्हणून आता पटापट हे अगरबत्ती लावून घेते. मग आम्ही नाश्ता करू 2 जण आणि नाश्ता केल्याच्या नंतर मग आपल्याला जायचंय. खूप सारे कामं आहेत. आम्हाला खूप लवकर निघायचं होतं तरी पण उशीर झाला. या माणसामुळे. तर फ्रेंड्स, आनंदने जे आहे अगरबत्ती लावून घेतलेली आहे. तर आता आम्ही फटाफट नाश्ता करतो. नाश्ता करून आणि निघतो आम्ही फटाफट. मग भेटूयात नाश्ता केल्यावर. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आमच्या घराच्या खिडकीमधून काहीसा असा व्ह्यू दिसतोय. खूप छान वाटतंय. इथे 24 तास इतकी गार हवा येते ना, खूपच जास्त गार हवा येते. झालं? हो, टाळा लावतो ना 2 मिनिटं. चलो. तर आता आम्ही निघालोय.
तर आता आपण लिफ्ट मध्ये बसलोय. बसलं हा लिफ्ट मध्ये आलोय. ग्राउंड फ्लोअरला उतरून लगेच निघूयात. नशीब आज ऊन थोडं कमी आहे. आज फ्रेंड्स खरंच थोडं ऊन कमी आहे. अरे चला, तू पण आलीस ना तर सावलीतच लावायची, इकडे नाही लावायची उन्हामध्ये गाडी. चला बसा. तर निघालोय आता आम्ही. तर सगळ्यात पहिलं आपण आपल्याला राशन आधी सगळ्यात भरायचंय, त्याच्यानंतर मग नाही, फर्निचरच्या मार्केटला पहिलं राशन नाही भरायचं, मग? पहिलं पेट्रोल भरायचं. तर फ्रेंड्स आपल्या गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं आणि ते पेट्रोल पंप थोडा लांब आहे. आपलं कसं पहिल्या घरापासून थोडा जवळ होता. थोडा नाही, आपल्या घरी लय जवळ होता, इथं थोडा लांबच आहे. तर मग फक्त एकच वस्तू आहे अशी जी लांब आहे त्या घरापासून, पेट्रोल पंप. हा बाकी सगळं जवळ आहे. बरोबर. तर म्हटलं थोडं जास्त पेट्रोल भरावं, तर आम्ही थोडं जास्त पेट्रोल भरले. तर आता आपण निघालो आहोत आपल्या उल्हासनगरच्या रोडला. घेतलं सगळं, काय राहिलंय? बस आता सुके मसाले राहिले. काय विसरताय? हा नाही, बाकी घेतलं. काय खायला घ्यायचंय का? नको मला, तुला घ्यायचं तर घेतलीस वगैरे. नाही, मला घेतलं ना मी बोरमिटा. मिठा घेतल्यात खायला. तर फ्रेंड्स आम्ही पोहोचले माझ्या सासरवाडीला, म्हणजे दरवाजाच्या घरी पोहोचलो. बघूया आता घरी जाऊया. तर फ्रेंड्स खूप सारं सामान भरलंय आम्ही, राशन वगैरे. तर आता तर नाही दाखवू शकत, पण आपण घरी पोहोचलोत ना आपल्या घरी, तर मी तुम्हाला सगळं सामान वगैरे दाखवते, काय काय घेतले राशन. अरे सामान आपण खालीच ठेवूया पहिलं. तर आम्ही घरी आलो तिथे बघा मामा झोपलेले आहे तिथे. तर आम्ही आता मस्त बसतो थोड्या वेळ, त्याच्यानंतर मग आम्ही जातो फर्निचर मार्केटमध्ये. घेऊन आलता बरं का, त्या दिवशी काय चाललं होतं, आम्ही सहज म्हणजे दोघं जण आम्ही बरोबर घेऊन चाललो होतो बरं का. आणि आम्ही तिसऱ्या मजल्यापर्यंत चांगलं बरं परफेक्टली आणलं. हा कपिल. आणि नंतर कोण आलं, हे मामा आले आणि त्यांनी काय केलं माहिती का, असा उलटा केला ना त्यांनी पूर्ण सोफा, त्याच्यानंतर गेलाच नाही. तो सांगतोय कसं केलं. हा कसं केलं. आता हा सांग. आता कॅमेरा तिकडे गेला. हा ठीक आहे. मला बोलतास. हा सोफा उलटा केला. हा जित्तो. उलटा केला. दाजी मध्ये फर्स्ट लास्ट. दाजी कशी करत होते मध्ये. थांब 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 थांब. दाजी मध्ये होते आधी. फ्रेंड्स सगळं सामान आहे ना, शिफ्टिंग करायच्या वेळेस सगळं सामान लिफ्ट मधनं वर जात होतं, बट सोफा नव्हता जात कारण की तो लय मोठा होता. लिफ्ट मध्ये बसत आणि लिफ्टची हाईट जी थोडी छोटी होती, त्यामुळे ते सोफा आहे ना 7 फ्लोअर चढून, सीड्या चढून हे 3 जण वर घेऊन आले. तर 3 फ्लोअर पर्यंत या दोघांनी बरोबर आणला. त्यानंतर मग आले पप्पा. पप्पा बोलले असं नाही असं नाही असं करा. मग उलटा केला सोफा आणि 2 जिथे जण लागणार होते पप्पाच्या बोलल्याने तिथे 3 जण लागले. म्हणून त्याच्यावर आम्ही जरा कॉमेडी चालली इथं आमची. हे बघा इथे दोघं. दुसरी गोष्ट काय म्हणलं तरी पप्पा बनले, पप्पा बी ब्लॉग बघणार आहे तर ध्यान ठेवा. पप्पा बोलले सोफा खाली ठेवा बरं का. ह्याने ठेवला खाली. अरे ठेव म्हणलं का लगेच ठेवायचा का. काय मतलब ठेवायचा ठेवत ना, ठेवणारच ना. हा ना, आम्ही एवढं हसलो. मग पप्पाने ह्यांनी ठेवला सोफा. लगेच पप्पा ठेवा म्हणलं का ठेवायचा असतो का, तर तो बोलला तुम्हीच तो बोलला ठेवा म्हणून. यांची तिथे चालू झाले अर्ध, कोणी हसतंय कोणी बोलतंय. एवढं घामाघूम झालं तरी आम्ही हसत बघू. कोणी असं म्हणजे मला दम लागला होता, मार्ग मध्ये होतो ना, दाखव दम लागला होता. कारण की सिरियसली फ्रेंड 7 फ्लोअर चढून ह्यांचं असंच चालू असतं. तर काही बी बोलायला लागलं ना माणूस, ते असं चालू असतं, नुसतं एकमेकांना मारायचं हसायचं. तर का ते बघा आहे का, जवाब दे. मला पण कपिलला जबाब द्यावा लागेल. चांगलाच द्या. हे बघा यांची मस्ती चालू झाली बहीण भावाची. मस्त असतं जवळ येतं तेव्हा मस्ती चालू असते. हे बघा कपिल विलय मारे ना तुला. डोक्यात पण काय झालं, डोक्यात अय्यो, काय झालं नाही. कपिल निघू रे. ए माझं काय रे मध्ये. ए मी काय केलं रे. यांचं जवळ येईल ना तेव्हा अशी मस्ती चालू असते. ए कपिल हारली ते. तनुजा, ए तनुजा, मम्मी आली मम्मी.
मम्मी आली. ताई कुठे ताई तू तर जिवंतपणे मारून टाकशील. ए. हा मम्मी आली. मम्मी काय चालू? हा मम्मी मम्मी करू ना. मम्मी जोरात जोरात सूर लाव. कोण? हे बघा आता शिकायला. हा खाली आणलाय किराणा सगळं खाली ठेवलंय. आम्ही घरातून नाश्ता करून निघलो होतो 12 वाजता. आता भूक लागली तर जेवण करू, एक व्हिडिओ शूट करायचे ती शूट करू आणि मग फर्निचर मार्केटला जाऊ. हा तर आम्ही इथे बघा सुकट आणि चपाती अजून 2-3 आयटम आहेत ते फटाफट खाऊया. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता सगळे झोपलेले आहेत आणि आनंदची बघा कशी झोप चालली. कसा सासरवाडीत येऊन माणूस कसा झोपलाय बघा. बघा मेवना त्याच्या बाजूला. आनंद किती वेळ झोपायची? तुम्ही तर झोपायला आलात काय? मग झोपला व्हिडिओ काढायची ना. चला ना मग चला. तर फ्रेंड्स आम्ही चाललोय आता मार्केटला. पप्पा पण आहेत पंक्तीला आणि हे दोघं पण आहेत मागे. इसमें चेंज कम ऊपर से। हाँ, ऊपर का भी हाइट में आपका थोड़ा सा कम हो जाएगा वो सब। आ जाएगा DDS। हे कितने का? 28 सॉरी 29 बॉक्स के साथ बॉक्स नहीं लेंगे 26। छोटा ऐसा था. साइज है पे हाँ और लंबाई में. धुली ना धुली. अच्छा हे कबड आहे. सामान वगैरे ठेवायला तुला तर साड्या ठेवलं की हे फुल हे काही कामच नाही राहणार. आहे माझं. बरोबर करू. किती तर हा एक कबड आहे. हे भी हे भूसे का हे भी बराबर ना. क्या रेट है इसका? यो मस्त आहे. नाही नाही. हा देतो. तर फ्रेंड्स आम्ही आलो होतो फर्निचर मार्केटमध्ये आणि आम्हाला जसं फर्निचर हवं होतं सध्या तसं अवेलेबल नव्हतं. तर आम्ही त्यांना कस्टमाइज करून देण्यासाठी सांगितलं आणि आम्ही त्यांना ऑर्डर दिला आहे. तर ते सामान जे आहे ते 2 ते 3 दिवसामध्ये मिळून जाईल. तर फ्रेंड्स आम्ही आलो फर्निचर मार्केटमधून आणि 2 डिसाईड केलेले आहेत. त्याच्यानंतर आम्हाला भूक लागली होती. त्याच्यानंतर आम्ही आलोय फ्रेंच फ्राईज घेऊन. हे तनुजाचे आहेत फेवरेट. समोसा नव्हता. समोसा नाही भेटला. मामा पण तिकडे बसलेला आहे. चला या. तर चला फ्रेंड्स आपण नाही, एक खाऊन तर पटापट चालूच खाऊन आहे. घेऊया. आम्ही ते एक खातोय तर 2-2 तर फ्रेंड्स आम्ही आलोय आमच्या घरी आणि फ्रेश वगैरे झालोय, कपडे वगैरे चेंज केले. तर बघू शकता तुम्ही हे सगळं राशन मी घेऊन आले. तर हे जास्तीत जास्त मी 15 ते 20 दिवसाचं सध्या राशन आणलंय. म्हटलं आहे का नाही, म्हटलं बघू तोपर्यंत आपण की कसं काय मॅनेज होतंय. तर मी दाखवते तुम्हाला काय काय आणलं. फटाफट सांगते. त्याच्यामध्ये तांदूळ आहे, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि हे सगळे जे असतं ना ग्रीन चिल्ली सॉस, रेड चिल्ली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस, विनेगर, हे मायोनीज, घी, लोणचं, काळं मीठ, जिरा पावडर, ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स, चाट मसाला, जिरा पावडर, हे बोर्नव्हिटा, कॉफी, कॉर्नफ्लोअर, मैदा. कारण की हे मी थोडं थोडंच यूज करते. कधी काय चाट वगैरे बनवायचे असेल तर त्याच्यामध्ये हे यूज होतं, म्हणून मी थोडं थोडं ह्याला घेऊन आले. बाकी हे सगळ्या प्रकारच्या डाळी, मूग डाळ, मसूर डाळ, चणा डाळ, तूर डाळ, शेंगदाणे, हे काळे चणे, सरफ, साबण. याच्यातला ऑलरेडी आनंदने आता एक घेतलाय, कम्फर्ट. आणि हे सगळे याच्यामध्ये सुके मसाले आहेत आणि खडा मसाला आहे.
ह्याच्यामध्ये तेल, चायपत्ती, साखर, बस. आणि ह्या डब्यामध्ये सगळं मी खारी टोस्ट आता जस्ट भरून ठेवले. बघू शकता तुम्ही. खारी टोस्ट, चिप्स वगैरे काय आणले ते ठेवले ह्याच्यामध्ये. तर आता हे मी फटाफट भरून घेते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.